हॅलो ऑल. जो गेम आपण आता बघणार होतो 2021 साली झालेल्या गोल्ड मनी एशियन रॅपिड स्पर्धेमधील सामना आहे आणि खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला अनिश गिरी, काळ्या बाजूला वेस्ली सो. तर हा एक रॅपिड गेम आहे आणि चाली अतिशय सिंपल दिसायला असल्या तरी अतिशय अमेझिंग गेम आहे जो तुम्हाला बघितल्यावर डेफिनेटली आवडेल. तर या डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती E4, उत्तर आले E5, नाईट F3, नाईट C6, बिशप B5 ही रुई लोपेज ओपनिंग आहे. नाईट F6, ज्यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती कॅसलिंग. तुम्ही बघितलं तर त्याने E4 या प्यादाकडे लक्षही दिलेलं नाही किंवा ते डिफेंड करण्याचा प्रयत्न केला नाही. काळ्या खेळाडूने प्यादा ऍक्सेप्ट केलं, नाईट टेक्स E4, ज्यानंतर रुक E1 आणि हे जे गॅम्बिट जे आहे ते पांढऱ्या खेळाडूने खेळलं होतं, जे रुई लोपेज ओपनिंग मधलं एक स्टँडर्ड गॅम्बिट आहे. यानंतर पुढची चाल होती नाईट D6. नाईट D6 चाल खेळून पांढऱ्या उंटावर अटॅक केलेला आहे, पण पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाईट टेक्स E5. आता जर तुम्ही परिस्थिती बघितली तर काळ्या खेळाडूकडे दोन ऑप्शन आहेत. काळ्या घोड्याने पांढरा उंट मारायचा किंवा पांढरा घोडा मारायचा, पण हे दोन्ही न करता त्याची चाल होती बिशप E7 आणि ही जास्त करेक्ट चाल होती. कारण समजा नाईट टेक्स E5 यानंतर उंटाला कोणाचाही सपोर्ट नाही, म्हणून जर उंट मारला तर हे काळ्या खेळाडूसाठी अतिशय धोकादायक होऊ शकतं. कारण यानंतर पांढरा खेळाडू नाईट टेक्स C6 चेक हा असा डिस्कवर्ड चेक देऊ शकतो. आता पांढरा राजा कुठेही हलू शकत नाही, काहीतरी मध्ये यावं लागेल, आयदर उंट किंवा वजीर. उंटच मध्ये येईल, ते झालं तर पांढरा खेळाडू नाईट टेक्स E7 ही चाल खेळू शकतो. आता काळ्या खेळाडूला हे डिसाईड करावं लागेल की राजा हलवायचा की वजीर सॅक्रिफाईस करायचा. पण दोन पीस मिळत आहेत म्हणून वजीर सॅक्रिफाईस करून या पोझिशनला काहीही फायदा नाहीये. कारण हे जर सॅक्रिफाईस झालं तर तुमच्या लक्षात येईल काळ्या खेळाडूकडे 4 मोहऱ्या आहेत, पांढऱ्या खेळाडूकडे 4 मोहऱ्या आहेत, पण डेव्हलपमेंट बिलकुल नाहीये. ही पोझिशन पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली आहे. पांढरा राजा टोटली सेफ आहे. सो हे जे व्हेरिएशन आहे हे व्हेरिएशन खेळणं काळ्या खेळाडूसाठी अतिशय डेंजरस होतं. म्हणूनच नाईट टेक्स E5 यानंतर उंट न मारता बिशप E7 सगळ्यात आधी डिस्कवर्ड चेकची जी लाईन आहे किंवा कॉलम आहे तो बंद केलेला आहे. म्हणून बिशप F1, पांढऱ्या खेळाडूने बिशप मागे घेतला, ज्यानंतर नाईट टेक्स E5, रुक टेक्स E5, कॅसल बाय ब्लॅक, D4, बिशप F6, रुक E1, रुक E8. काळा खेळाडू लगेचच ई कॉलम वरती हत्ती एक्सचेंज करायला सांगतोय, कारण त्यालाही माहितीये ई कॉलम वरचा पांढरा हत्ती अतिशय डेंजरस आहे. मग C3 पहिल्यांदा प्यादा वाचवलं, रुक टेक्स E1, क्वीन टेक्स E1, नाईट E8, नाईट D2, D5, नाईट B3, C6, बिशप F4, G6, क्वीन E3, नाईट G7, रुक E1, बिशप F5, नाईट C5, क्वीन B6, B4, A5, A3, A takes B4, A takes B4, H5, H3. म्हणजे तुम्ही जर एवढ्या सगळ्या चाली बघितल्या तर या अतिशय सिंपल चाली आहेत. अजूनही फार अमेझिंग असं या गेम मध्ये काहीच झालं नाहीये. पण या चालीनंतर H3 या चालीनंतर काळ्या खेळाडूची चाल होती रुक E8 आणि इथून खऱ्या अर्थाने हा गेम अतिशय अमेझिंग झालेला आहे. आता रुक E8 चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल काय असेल हे तुम्ही सगळ्यांनी डेफिनेटली ओळखलेलं आहे आणि ते बरोबर ओळखलेलं आहे. या पोझिशन मध्ये अनिश गिरीची चाल होती क्वीन टेक्स E8 चेक, ज्यानंतर नाईट टेक्स E8, रुक टेक्स E8 चेक, किंग G7. म्हणजे अनिश गिरीने आपली
क्वीन सॅक्रिफाईस केलेली आहे आणि क्वीन सॅक्रिफाईस करून त्याने त्या बदल्यामध्ये एक घोडा आणि एक हत्ती मिळवलेला आहे. आता जर पोझिशन पाहिली तर दोन्ही खेळाडूंकडे 6 प्यादी आहेत, काळ्या खेळाडूकडे 3 मोहरे आहेत, तर पांढऱ्या खेळाडूकडे 4 मोहरे आहेत. लेट्स सी आता गेम पुढे कसा कंटिन्यू होतो. या परिस्थितीत पुढची चाल होती बिशप B8 आणि ही बिशप B8 ही चाल एक अतिशय सुपर्ब चाल होती. एक अशी चाल होती की ज्यामुळे पांढऱ्या खेळाडूला खरोखरच खूप मोठा ऍडव्हान्टेज मिळाला. तर ती अशी का असेल हे तुमच्या लक्षात आलं असेल. नसेल आलं तर आता तुम्ही परिस्थिती नीट बघा. बिशप B8 ही चाल खेळल्यामुळे काळी क्वीन जी आहे ती पूर्णपणे पॅरालाइज झालेली आहे. द रिझन इज, तुम्ही पुन्हा एकदा मागे येतो, किंग G7 ही चाल तुम्ही बघितली, यानंतर पोझिशनचं पाहिली तर काळ्या क्वीनसाठी तुमच्या लक्षात येईल C7 आणि D8 हे दोन्ही स्क्वेअर जे आहेत किंवा हा जो डायगोनल आहे तो ब्लॉक आहे, कारण काळे स्क्वेअर उंटाने कव्हर केलेले आहेत आणि रो जी आहे ती हत्तीने कव्हर केलेली आहे. त्याचप्रमाणे काळ्या क्वीनसाठी पांढरा डायगोनल सुद्धा पूर्णपणे ब्लॉक आहे, कारण तो उंटाने कव्हर केलेला आहे. तसेच काळा स्क्वेअर जो आहे तो प्यादाने कव्हर केलेला आहे. म्हणजेच क्वीनसाठी पूर्ण बोर्डवरती सगळ्यात सेफ स्क्वेअर जो आहे तो या गेम मध्ये येण्यासाठी A7 हा एकमेव स्क्वेअर या पोझिशन मध्ये सेफ आहे, जिथून क्वीन A7 वर येऊन नंतर कदाचित A2 वर वगैरे येऊन पुन्हा गेम मध्ये यायचा प्रयत्न करू शकतो. पण अनिश गिरीने बिशप B8 ही चाल खेळलेली आहे आणि तुमच्या लक्षात येईल आता क्वीनसाठी सेफ स्क्वेअर एकही नाहीये आणि म्हणूनच बिशप B8 दिसायला अतिशय साधी चाल आहे, पण प्रॉबेबली या गेम मधली अतिशय डिसायसिव्ह फॅक्टर जी आहे ती ही चाल आहे. आणि आता क्वीन जी आहे ती पूर्णपणे अडकलेली आहे. म्हणजेच व्हर्च्युअली तुम्ही जर विचार केला तर काळ्या खेळाडूकडे आता केवळ 2च पीसेस शिल्लक आहेत. लेट्स सी पुढे काय होतं. बिशप B8 नंतर पुढची चाल होती बिशप टेक्स D4. काळ्या खेळाडूला हे कळालं होतं की आपली पोझिशन अतिशय खराब झालेली आहे, त्याने पोझिशन ओपन करण्यासाठी आपल्या बिशपचा देखील सॅक्रिफाईस केलेला आहे. C टेक्स D4, G5, बिशप E5 चेक. आता राजाला चेक देण्यासाठी बिशप जो आहे तो मागे घेतलेला आहे. ज्यानंतर किंग G6 यानंतर चाल होती रुक G8 चेक, किंग H6. राजा आता पूर्णपणे कोपऱ्यात अडकलेला आहे. ज्यानंतर रुक B8 आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचे कारण तुमच्या लक्षात आलं असेल की काळा खेळाडू जो आहे तो आता खरे तर B4 प्याद मारू शकतो, पण समजा त्याने B4 हे प्याद मारलं असतं तरी चाल सिंपल होती. पांढऱ्या खेळाडूने रुक टेक्स B7 ही चाल खेळली असती. ज्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पुन्हा एकदा F7 प्याद हे सुद्धा अंडर अटॅक आहे आणि आता वजीर जरी ओपन झालेला असला तरीही वजीर हत्तीला मारू शकत नाही, कारण घोड्याचा सपोर्ट आहे. तो घोड्याला मारू शकत नाही कारण प्यादाचा सपोर्ट आहे. तो प्यादाला मारू शकत नाही कारण उंटाचा सपोर्ट आहे. म्हणजेच एकंदरीतच पांढरे पीसेस जे आहेत ते एकमेकांच्या अतिशय सिंक्रोनाइज होऊन एकमेकांच्या सपोर्टमध्ये असल्यामुळे काळा खेळाडू फारसं काहीही करू शकत नाहीये. त्याचा राजा एका कोपऱ्यामध्ये अडकलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर चालींचा सिक्वेन्स बदलून हत्ती जो आहे तो नंतर C6 प्यादावरही अटॅक करू शकतो. म्हणजेच लेट्स से आता काहीतरी खेळायचं म्हणून समजा प्याद पुढे घेतलं तर ते प्याद मारलं जाईल, म्हणजे ही चाल तर खेळून काही फायदा नाही. म्हणून रुक टेक्स B7 नंतर लेट्स सी राजा बाजूला घेतला, ज्याने प्यादाला सपोर्ट केलेला आहे. तरीही हे देखील चाल आपल्याला खेळलेली बघायला मिळू शकते, जिथे वजीरावर आता अटॅक आहे. सॉरी चुकलं, राजा बाजूला घेणं हे रिस्की होतं, कारण हत्ती जो तो वजीर मारू शकतो. त्यामुळे किंग G6 ही चाल काही पॉसिबल नाहीये. सो रुक टेक्स B7 यानंतर तुम्ही जर बघितलं तर प्याद पुढे घेतलं तरी प्याद मारलं जाईल, राजा बाजूला घेतला तर वजीर मारला जाईल. म्हणून मला हे सांगायचं होतं की समजा लेट्स से वजीरच बाजूला घेतला, तो बाहेर घेतला, तर आता हत्ती पुढे येऊ शकतो आणि तुम्ही बघितलं तर
B6 प्यादावरती आता पुन्हा अटॅक आहे, जे रोखणं जवळजवळ अशक्य आहे, कारण पांढरा स्क्वेअर जो आहे तो घोड्याने कव्हर केलेला आहे आणि वजीर अगदीच मागे जरी गेला तरीही प्रॉब्लेम असा आहे की तो आता कायम या प्यादाला सपोर्ट देण्यासाठी कोपऱ्यामध्ये अडकून राहील आणि नंतर एकदा बिशप ऍक्टिव्ह झाला, प्यादी ऍक्टिव्ह झाली की पांढरा खेळाडू काळ्या राजावरती अटॅक करू शकतो. तर आय होप की तुम्हाला हा अतिशय अमेझिंग गेम आवडला असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की अनेक चाली या दिसायला अतिशय सिंपल चाली होत्या, पण अतिशय सिंपल चाली जरी असल्या तरी ते अतिशय डीप होत्या, ज्याच्यामुळे काळा वजीर जो आहे तो एका कोपऱ्यामध्ये अडकून बसला आणि ऍक्च्युअल गेम मध्ये रुक B8 ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली होती. तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.